नमस्कार, प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवलेलं आहे एकदम पारंपरिक पद्धतीने उडदाच्या डाळीपासून बनवलेलं डांगर। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ह्याला डांगर बोलतात, तसेच प्रत्येक भागात ह्याला वेगवेगळ्या पद्धतीने नाव आहेत। हे डांगर हिवाळ्यामध्ये आवर्जून बनवतात। चला तर मग पाहू हे डांगर कसं बनवलं। इथे हे डांगर बनवण्यासाठी काळे उडीद लागतात। हे अख्खे उडीद आहे, हे मार्केटमध्ये कुठेही भेटतात। इथे मी 1 वाटी उडीद घेतलेले आहे। आता हे उडीद मी स्वच्छ करून घेतलेले आहे। हे उडीद मी तव्यामध्ये भाजून घेणार आहे। इथे मी तवा ठेवलेला आहे, तुम्ही कढईमध्ये सुद्धा भाजू शकता। इथे आता एकदम मीडियम फ्लेम वरती मी छान असे हे उडीद भाजून घेणार आहे। आता हे उडीद काळे असल्यामुळे भाजलेले समजत नाहीत, पण जेव्हा हे उडीद भाजत येतात तेव्हा ते असे तडतड आवाज येतो त्याचा, तेव्हा समजायचं की हे उडीद भाजलेले आहेत। कारण हे उडीद काळे असल्यामुळे भाजलेले ओळखत नाहीत आणि ते जास्त काळपट सुद्धा होऊ शकतात, मग पीठ एकदम काळं दिसतं। त्यामुळे हे उडीद अगदी तडतड असे उडाल्यानंतर समजायचं की हे भाजलेले आहेत। आता इथे हे उडीद तडतडायला चालू झालेले आहेत, मी काढून घेते। इथे हे उडीद मी एका डिशमध्ये काढलेले आहेत। आता हे थंड करून घेते, कारण हे वाटून घ्यायचे आहेत। हे गरम वाटले जात नाहीत, त्यामुळे थंड करूनच मी मिक्सरला वाटून घेणार आहे। आता इथे हे उडीद थंड झालेले आहेत। मी आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। इथे छोटंच भांडं घेतलेलं आहे, म्हणजे पटकन हे बारीक होतं। इथे आता मी सर्व उडीद हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि मी आता मिक्सरला वाटून घेते। इथे हे जाडसरच वाटलेले आहेत, अगदी 2-3 मिनिटेच फिरवलेलं आहे आणि पहिले मी जाडच वाटून घेतलेले आहे। आता हे वाटलेले उडीद मी परत त्या ताटामध्ये घेतलेले आहे। आता इथे मी ताटामध्ये घेऊन हे उडीद थोडेसे मी पाकडून घेणार आहे। हे मी ताटामध्येच पाकडते, तुम्ही सुपामध्ये सुद्धा पाकडू शकता। इथे हे अशा प्रकारेच मी ताटामध्ये पाकडून घेते। आता इथे हे पुढे जे पडलेलं आहे ते उडदाच्या पूर्ण साली आहे, जे काळपट साल असते ती पूर्ण साल अशी निघून जाते आणि हा फक्त उडीद मागे एकदम सफेद राहतो। तुम्ही पाहू शकता उडदाच्या पूर्ण साली पुढे पडलेले आहेत आणि एकदम सफेदच उडीद मागे राहिलेले आहेत। अशा प्रकारे मी हे सर्व पाकडून घेते आणि पूर्ण उडदाची काळपट जे आहे ते सर्व साली मी काढून घेते। इथे मी सर्व साली आता काढलेले आहेत। इथे ही स्वच्छ केलेली आता उडदाची डाळ आहे, ही परत मी मिक्सरला लावणार आहे। त्यासाठी मी परत ह्या भांड्यामध्ये ही सर्व उडदाची डाळ ह्या भांड्यामध्ये आता मी घालते आणि परत मी मिक्सरला वाटून घेते। आता इथे मी एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहे, म्हणजे पावडर करून घेणार आहे या उडदाची। इथे छान अशी ही पावडर उडदाची झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। अगदी 4 ते 5 मिनिटे मिक्सरला लावल्यानंतर छान याची पावडर बनते। आता इथे ही पावडर मी चाळून घेणार आहे। इथे मी चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीने मी ही पावडर चाळून घेते, कारण थोडेसे जाडसर कण राहतात म्हणून ही चाळून घ्यायची। आता इथे मिक्सरची सोय आहे म्हणून आपण ही मिक्सरला वाटून घेतो, पण पहिली जे लोक आहेत ते अगदी जात्यावरती हे वाटून घ्यायचे। जात्यावरती वाटलेल्या पिठाचे डांगर जे बनायचे ते खूप टेस्टी बनायचं, पण आता मिक्सरची सोय असल्यामुळे मिक्सरमध्ये सुद्धा वाटून होतं। आता इथे मी डांगर बनवायला घेते। इथे सर्व चाळून वगैरे झालेलं आहे। आता इथे डांगर बनवण्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे आणि जेवढं मला पीठ हवं आहे तेवढंच मी डांगराचं पीठ इथे घेतलेलं आहे। आता ह्याला आपण डांगराचं पीठ सुद्धा म्हणू शकतो। आता जे राहिलेले पीठ आहे हे तुम्ही डब्यामध्ये पॅक बंद ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला डांगर बनवायचं आहे तेव्हा तुम्ही पटकन हे पीठ घेऊन डांगर बनवू शकता। आता इथे डांगर बनवण्यासाठी मला कांदा हवा आहे, कोथिंबीर आणि मी ते हिरवी मिरची घेतलेली आहे। इथे मी एकच हिरवी मिरची घेतलेली आहे, ती तिखट आहे, तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता। आता इथे ह्या पिठामध्ये मी थोडासा कांदा घातला, थोडीशी कोथिंबीर घातली आणि इथे हिरवी मिरची घातली। इथे मी ही हिरवी मिरची थोडीशी चेचूनच घेतलेली आहे आणि जर तुम्हाला हिरवी मिरची घालायची नसेल तर तुम्ही याच्यामध्ये मिरची पावडर सुद्धा घालू शकता। आता चवीनुसार मी थोडंसं मीठ घालते। त्यानंतर इथे डांगर बनवण्यासाठी घेतलेलं साहित्य आहे ते सर्व साहित्य मी आता मिक्स करून घेते। आता इथे सर्व साहित्य मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये मी थंड पाणी घालून हे पीठ भिजवणार आहे। अगदी थोडं करत इथे थंड पाणी घालायचं आणि हे पीठ भिजवून घ्यायचं। इथे थंडच पाणी घालायचं आणि हे डांगर बनवते वेळेस याच्यामध्ये कच्चाच कांदा घालायचा। कच्चा कांदा घातल्यामुळे छान टेस्ट येते। आता इथे मी थोडं पाणी करत हे भिजवून घेते आणि इथे छानपैकी असं पटकन अगदी 2 मिनिटात हे डांगर बनून तयार होतं। जेव्हा आपल्याला एखादी भाजी खायची इच्छा होत नाही किंवा घरामध्ये एखादी भाजी नसेल शिल्लक, त्यावेळेस तुम्ही पटकन हे डांगर बनवू शकता आणि हे डांगर भाकरीबरोबर खूपच छान लागतं, चपातीबरोबर सुद्धा खाल्लं तरी चालेल। आणि ही तुम्ही डांगराची पावडर जर अशी बनवून ठेवली तर तुम्ही केव्हाही पटकन ह्याचं डांगर बनवू शकता।
जास्त तर हिवाळ्यामध्ये हे डांगर सर्वजण बनवतात आणि एकदम झटपट होते। मग कशी वाटली तुम्हाला डांगराची रेसिपी? तुम्ही सुद्धा नक्की बनवा। एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे आणि एकदम झटपट बनून तयार होते। तोंडाला चव सुद्धा छान लागते ह्याची। मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी? तुम्ही सुद्धा नक्की बनवा। चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त राहा, मस्त खा।